केंद्र सरकारच्या मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील नाफेड व NCCF या ठिकाणी 1,21,000 बफर स्टॉक हा खरेदी करण्यात आलेला होता। मात्र सध्या तरी दिल्लीला कांद्याचे वाढलेले दर बघता मूल्य स्थिरीकरणच्या हेतूने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव या ठिकाणावरून जो आहे हा बफर स्टॉक 840 टन जो आहे तो दिल्लीला रवाना होणार आहे। आता आपण आहोत नाशिकच्या या लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ। या ठिकाणी जे आहे एका ट्रकद्वारे NCCFच्या माध्यमातून जो आहे तो कांदा रेल्वे स्टेशन येथे दाखल झालेला आहे। 40 ते 45 किलोच्या गोणीमधून हा कांदा जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज सकाळपासूनच एक प्रतीक्षा होती की हा कांद्याचे ट्रक इथे येतील, लोड होईल आणि हा कांदा जो आहे हा दिल्लीकडे रवाना होईल। मात्र आता या वेळेला जो आहे हा कांदा जो आहे हा लासलगाव रेल्वे स्टेशन येथे दाखल झालेला आहे आणि आता यानंतर बाकीचे देखील इतर जे काही ट्रक आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। हा जो कांदा आहे आता जरी दाखल हा दिल्लीला केव्हा जाणार याबाबत मात्र अद्यापही वेळ निश्चिती झालेली नाही। एकंदरीत 840 टन कांदा जो आहे हा दिल्लीकडे रवाना होणार आहे। 21 बोगीच्या माध्यमातून हा कांदा जो आहे हा दिल्लीकडे रवाना होणार आहे। खरं तर दिल्ली येथील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा कांदा तिकडे जरी चालला असला तरी देखील नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र या कांद्याचा कुठेतरी फटका बसणार आहे। कुठेतरी कांद्याच्या दरामध्ये कमी होण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत ते सध्या तरी चिंतेत आहेत। एकूण काय तर आता जो दिल्लीकडे जाणारा जो कांदा आहे तो या ठिकाणी आता हे झालेला आहे आणि इथून केव्हा तो रवाना होईल हे मात्र अद्याप देखील सांगता येत नाहीये। संदीप जेजुरकर, ABP माझा, लासलगाव, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.